हा स्टुडंट आज आपला चालू आहे की एक्झरसाइज जी होती आपली प्रॅक्टिस सेट 2.5 मधला क्वेश्चन नंबर 6. तो क्वेश्चन नंबर 6 होता y² - 2y - 7 = 0 आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन दिला आहे आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर त्या संबंधित मी फॉर्म्युला लिहिलाय. कसा सॉल्व्ह होते ते आपण पाहू. दोन क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, त्यातला पहिला पाहणार आपण अल्फा प्लस बीटा स्क्वेअर. तर हे इक्वेशन आहे. तर सर्वात पहिले काय करतो, या इक्वेशनला कम्पेअरिंग विथ काय करतो, कम्पेअरिंग विथ कोणासोबत, ax² प्लस bx प्लस c = 0. म्हणजे आपल्याला कशाच्या व्हॅल्यू पाहिजे, a च्या. a ची व्हॅल्यू आपल्याकडे किती येईल, आपल्याकडे a ची व्हॅल्यू येईल 1, b ची व्हॅल्यू येईल आपल्याकडे -2 आणि c ची व्हॅल्यू आपल्याकडे येईल -7. ओके. आता सर्वात पहिले काय, तर आपल्याला सॉल्व्ह करायचं. सर्वात पहिले आपल्याला व्हॅल्यू पाहिजे अल्फा प्लस बीटा. काय पाहिजे, अल्फा प्लस बीटा. तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे तुमची, तर अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय असतं आपला, मायनस b अपॉन a. मायनस b ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे, तर -2 आणि खाली a किती आहे 1. तर मायनस इंटू मायनस किती झाला तुमचा प्लस, तर किती येणार फक्त तुमच्याकडे 2. किती येणार आहे 2. नंतर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय असते आपल्याकडे, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू असते c अपॉन a. काय असते, c अपॉन a. c ची व्हॅल्यू चेक करा. c ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे -7 अपॉन a ची व्हॅल्यू किती आहे 1. तर म्हणजेच आपल्याकडे आन्सर किती येईल -7. किती येणार आहे -7. ओके. हे झाले अल्फा प्लस बीटाचे. एक झाले अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू. आता आपल्याकडे चेक करा, हा फॉर्म्युला दिला, हा क्वेश्चन दिला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता इथे आपण पार्ट नाही करू शकत, काय करायचं, पण लक्षात ठेवा कशावरून सॉल्व्ह होते पहा. a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. चेक करा त्याचं एक्सपांडेशन कसं होते, a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर. कसं होते, a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर. चेक करा आपल्याकडे काय, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर म्हणजे बीटा स्क्वेअर पहा, a स्क्वेअर म्हणजे आपला अल्फा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे बीटा स्क्वेअर. तर आता मी काय करा, अल्फा प्लस बीटा जसच्या तसा, म्हणजेच काय, अल्फा म्हणजे a म्हटलं a स्क्वेअर आणि बीटासाठी b स्क्वेअर घेतला. तर मग a प्लस बी जसच्या तसाच ठेवला आणि 2 इंटू ए बी इकडे आणला तर काय झाला, मायनस झाला. म्हणजे मी आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरला या पद्धतीने लिहू शकतो. कोणत्या, या पद्धत. चेक करा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा, अल्फा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय अल्फा आणि बीटा. काय लिहू शकतो, ए प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय, ए प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय, ए म्हणजे अल्फा, बी म्हणजे बीटा त्याचा स्क्वेअर. नंतर काय, ट्वाइस अल्फा बीटा, ट्वाइस ए बी म्हणजेच काय अल्फा बीटा. ओके. आता चेक करा, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 2. त्याचा काय केला मी स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा, 2 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आली आहे -7. चेक करा, 2 चा स्क्वेअर 4 झाला, मायनस इंटू मायनस प्लस 7 टू चा किती झालं तुमचं 14, 7 टू चा किती झालं 14, 14 प्लस 4 किती झाले तुमचे 8, किती झाले तुमचे 8. म्हणजे याचा आन्सर किती आला 8. म्हणजे आपला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याचा आन्सर आला आपला जो 8. किती आला 8. ओके. आता त्याच्यातला तेच इक्वेशन आहे, सेम पॅटर्न तोच, त्याच्यामधलं आपलं एक्झाम्पल आहे सॉरी 8 ने आपली ऍडिशन किती येईल इथं 18 आहे बघा, किती 18. ओके. आता त्यानंतर पहा, त्यानंतर त्याच्यामधलं आपला दुसरा. आता चेक करा, इथं जसं हे झालं होतं तुमचं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता तिथं काय घ्यायचं आहे आपल्याला, चेक करा त्यातलं दुसरं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. पुन्हा तेच कम्पेअरिंग विथ सेम पॅटर्न, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आहे. ओके. पुन्हा इक्वेशन तेच आहे, कम्पेअरिंग विथ सुद्धा तेच राहणार आहे. तुमच्या याच्यामध्ये काही चेंज नाही होणार आहे. फक्त चेंज का होईल, तुमचं चेंज होईल हे, तुमचं काय चेंज होईल, हे व्हॅल्यू चेंज होईल, बाकी तुमचं काही चेंज होणार नाही. चेक करा आता. ओके. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता मला सांगा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आपल्याला आणायचा. चेक करा, तो कोणत्या फॉर्म्युल्यावर डिपेंड करते, ए प्लस बी होल ब्रॅकेट क्यूब. तर त्याचं एक्सपांडेशन कसं होते, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3
ए बी प्लस ए प्लस बी इन ब्रॅकेट ए प्लस बी. आता आपण काय करायचं आहे, आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब सेपरेट पाहिजे. तर मी काय केला, ए क्यूब जसच्या तसा प्लस बी क्यूब जसा तसा सोडला आणि हे इकडे आणलं. हे काय आणलं, इकडे आणलं. चेक करा मग, ए प्लस बी होल ब्रॅकेट क्यूब जसाच्या तसं, हे मी इकडे आणलं तर काय झालं, -3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी. चेक करा आता, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब म्हणजे याला मी सॉल्व्ह करू शकतो का, चेक करा. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू, चेक करा काय दिलं आपल्याजवळ, अल्फा क्यूब प्लस बीटा, अल्फा म्हणजे ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय घेत आहे, अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट क्यूब -3 इंटू अल्फा इंटू बीट. ए बी म्हणजेच काय, ए बी म्हणजेच आपण अल्फा इंटू बीटा घेऊ. अल्फा इंटू बीटा किती आपल्याकडे, -7 आणि ब्रॅकेट मध्ये काय, अल्फा प्लस बीटा. तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय, तुम्हाला अल्फा प्लस बीटा पूर्ण व्हॅल्यू घ्यायची आहे. तर सर्वात पहिले मी काय करतो, तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो. काय होता फॉर्म्युला आपला बनते तुमचा, चेक करा, अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट क्यूब, अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट क्यूब -3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. त्यानुसार ठीक आहे, अल्फा प्लस बीटा क्यूब, अल्फा प्लस बीटा क्यूब किती आला, अल्फा प्लस बीटा आपल्या जो 2 आलाय त्याचा क्यूब -3 इंटू अल्फा इंटू बीटा किती आहे तुमच्याकडे, -7 आणि रूट मध्ये ब्रॅकेट मध्ये अल्फा प्लस बीटा किती आला आपला 2. चेक करा, 2 चा क्यूब किती झाला, 8 झाला, मायनस इंटू मायनस प्लस. चेक करा, 7 3 जा 21, 21 2 जा 42 आणि 42 आणि 8 किती झालं तुमचं 50. तर याचा आन्सर किती आला तुमच्याकडे 50. ओके, म्हणजे आता इथं आपला क्वेश्चन नंबर 6 इथं संपलेला आहे. ओके, आता क्वेश्चन नंबर आपल्याला काढायचा आहे 7. कोणता करायचा आहे क्वेश्चन नंबर 7. तर चेक करा क्वेश्चन नंबर आता 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये दिला आपल्याला, द रूट ऑफ द ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. जे रूट दिले आपल्याला, ते रूट कसे दिले आपल्याला, रिअल अँड इक्वल. काय दिलंय, रिअल अँड इक्वल दिलंय. रूट काय दिलंय, रिअल अँड इक्वल. तर त्या बेसवर आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. कशाची व्हॅल्यू काढायची आहे, के ची. तर त्यामधलं क्वेश्चन नंबर 7 त्यामधलं पहिलं पाहायचं आपल्याला. काय दिलं चेक करू आपण, 3y² प्लस ky प्लस 12 इक्वल टू 0. ओके, आता आपल्याला हे पहिल्या याच्यातलं सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर सर्वात पहिले आपण पुन्हा कंपेअरिंग करून टाकू. कंपेअरिंग कशासोबत, ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. म्हणजेच a किती आपल्याकडे, a आपल्याकडे 3. ओके, b किती आपल्याकडे, b आपल्याकडे आहे k आणि c किती आपल्याकडे, c आपल्याकडे 12. ओके, तर आता आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आहे. कशाची व्हॅल्यू काढायची आहे, आणि रूट किती दिला आपल्याला, रूट काय म्हटलं, रिअल अँड इक्वल. काय दिलाय, रिअल अँड इक्वल. तर सर्वात पहिले आपण काय फॉर्म्युला घेऊ, कोणता फॉर्म्युला इथं अप्लाय केला जाईल, तर इथं फॉर्म्युला अप्लाय केला जाईल तुमचा b² - 4ac, b² - 4ac इक्वल टू 0. चेक करा, b ची व्हॅल्यू किती आहे, k चा स्क्वेअर -4 इंटू a किती आहे तुमच्याकडे 3 इंटू किती आहे तुमच्याकडे, c ची व्हॅल्यू आहे 12 इक्वल टू 0. k चा स्क्वेअर -12 आणि 12 किती झाला 144 इक्वल टू काय घेतला मी 0. तर मी याला असं लिहू शकतो, k² - 12 चा स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजेच काय, तर k² - 12 चा स्क्वेअर म्हणजे किती झाला 44. तर मी याला 2 पॅटर्न मध्ये लिहू शकतो. काय लिहू शकतो, k प्लस 1 आणि k मायनस 1, सॉरी k प्लस 12 किती आहे, k प्लस 12 आणि दुसरं लिहू शकतो k मायनस 12 इक्वल टू 0. आपण इथं कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो, इथं फॉर्म्युला हा अप्लाय होते, a² - b², a² - b² म्हणजे काय होते, a प्लस b a मायनस b या पॅटर्न तो यूज केला जाते. ओके, पण आता आपल्याला काय म्हटलं आहे, आपल्याला म्हटलं आहे की रूट कसे आहे, रिअल अँड इक्वल. रूट कसे दिले आपल्याला,
रिअल अँड इक्वल दिले आपल्याला. रूट काय दिले आहे? रिअल अँड इक्वल. ओके. now root are real and equal. तर डेल्टा इक्वल टू काय आहे ते 0. तर व्हॅल्यू आपल्याकडे आली आहे. कोणती आली आहे? एक आली आहे k प्लस 12 इक्वल टू 0 और k मायनस 12 इक्वल टू 0. तर आपण याला सॉल्व करू. k प्लस 12 इक्वल टू 0 और k मायनस 12 इक्वल टू 0 म्हणजेच काय येईल तुमचा? k इक्वल टू एक येईल तुमची व्हॅल्यू निगेटिव्ह और k इक्वल टू 12 तर एक येईल तुमची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. तर इथं तुमचं त्यामधलं क्वेश्चन नंबर 7 मधलं फर्स्ट एक्झाम्पल काय झालाय? संपलेलं आहे. आता त्यामधलं पहा एक्झाम्पल दिलाय सेकंड. कोणता एक्झाम्पल दिलाय सेकंड ते सुद्धा चेक करून घेऊ आपण. आणि म्हणजे आपला इथं 2.5 हा कम्प्लिटली संपून जाईल. किती? चला kx सेकंड एक्झाम्पल आहे. kx x minus 2 plus 6 equal to 0. ओके. आता काय करायला लागेल तुम्हाला? सर्वात आधी याला सॉल्व्ह करून घेऊ. काय होईल चेक करा. काय ते kx ने त्याला मल्टिप्लाय केलं तर तुमचं झालं kx स्क्वेअर मायनस k ने याला मल्टिप्लाय केलं तर 2k प्लस 6 इक्वल टू 0. आता काय करायचं आहे? आपल्याला करायचं आहे कम्पेअरिंग विथ. काय करायचं आहे? कम्पेअरिंग विथ. कम्पेअरिंग विथ कोणासोबत करायचं आहे? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. म्हणजे आता इथं k ची व्हॅल्यू a ची व्हॅल्यू किती येईल तुमची? a ची व्हॅल्यू येईल तुमच्याकडे k, b ची व्हॅल्यू येईल तुमच्याकडे मायनस 2k आणि c ची व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडे? किती आहे? 6. आता आपला फॉर्म्युला यूज होईल. कोणता फॉर्म्युला? आपला फॉर्म्युला आहे b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. बी स्क्वेअर म्हणजेच काय आहे बघा? मायनस 2k चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए किती आहे? ए ची व्हॅल्यू k आहे आपल्याकडे. ओके. नंतर आपल्याकडे कोणती व्हॅल्यू दिली? c ची व्हॅल्यू आपल्याकडे 6 आहे इक्वल टू 0. याचा स्क्वेअर जरी केला तुम्ही, काय केला स्क्वेअर, तर किती येईल तुमच्याकडे? 4k स्क्वेअर इक्वल टू काय दिलाय? मायनस. तर इथं किती येईल तुमचे? 24k. किती होईल? 24k इक्वल टू 0. 24k इक्वल टू 0. आता याच्यामधून आपण काय करू शकतो? आपण काढू शकतो कॉमन. तर आपल्याकडे दोन्ही ठिकाणी जर पाहिलं तर हा सुद्धा 4 आहे आणि 4 हा समोर जर डिवाइड केला आपण तर 24 सुद्धा मिळतो. आपण काढू 4k. काय काढू आपण? 4k आणि ब्रॅकेट मध्ये राहील k मायनस 6. चेक करून घ्या. 4k ला k ला मल्टिप्लाय केलं तर 4k स्क्वेअर मायनस 4k ला 6 ला मल्टिप्लाय केलं तर 24k. ओके. आता आपल्याकडे पुन्हा पहा रूट्स आर काय दिले आपल्याला? रूट्स आर रिअल अँड इक्वल दिले आपल्याला रूट्स. ओके. तर काय येतो? डेल्टा इक्वल टू 0. चेक करा काय दिलं आपल्याला? 4k ब्रॅकेट k मायनस 6 इक्वल टू 0. दोन पॅटर्न मध्ये आन्सर निघेल आपल्याला. 4k इक्वल टू 0 और k मायनस 6 इक्वल टू 0. ओके. आता k इक्वल टू 0 आणि डिवाइड जरी केलं तर मल्टिप्लाय जर डिवाइड होईल तरी तुमची 4k ची व्हॅल्यू काय होईल? 0 राहील और k इक्वल टू किती येईल? 6 येईल. किती येईल? 6. ओके. तर आता इथं आपल्याला काय विचारले? व्हॅल्यू विचारली होती k ची. कशाची व्हॅल्यू विचारली होती? k ची. आता तुम्ही जर म्हणाल इथं दोन व्हॅल्यू आल्या 0 आणि k, तर 0 तुमची व्हॅल्यू घेऊ शकणार नाही. जर आपण k ची व्हॅल्यू जर 0 घेतली, k ची व्हॅल्यू काय घेईल? 0 घेतली तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फर्स्ट टर्म आपला काय म्हणजे 0 येईल. तर ते आपल्याला घेता येणार नाही. तर म्हणजेच आपल्याला k ची ऍक्च्युअल व्हॅल्यू किती भेटली? तर k ची ऍक्च्युअल व्हॅल्यू किती भेटली? 6. या ठिकाणी आपला 2.5 कोणता होता? 2.5 कम्प्लिटली संपलेला आहे. जसं आपण 3 भाग मध्ये यांना कन्वर्ट केलेला आहे. किती भाग मध्ये? 3. त्यामध्ये खूप सारे एक्झाम्पल होते, त्यामुळे 3 भाग मध्ये आपण त्याला 3 पार्ट मध्ये याला कन्वर्ट केलेला आहे. ओके. थँक्यू.